friends, welcome in the beauty world of biology. And in today's lecture, I am going to conducting the information about morphology of the flowering plant through NCRT. Then, first of all, we will discuss what is the title of this chapter is morphology of the flowering plant. First of all, you have to understand that all the words from English are coming from the Greek word. So here morphology, morpho means structure and logy means to study. The study of an structure of an organism or plant is called as morphology. Maybe it internal or maybe it external. The study of structure of an organism or plant is called as morphology. तर आज आपण बघणार आहोत फ्लावरिंग प्लांटचे इंटरनल आणि एक्सटर्नल स्टडी म्हणून या चॅप्टरचं नाव मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट असं आहे. First of all, we will see the root system. Then what is a root? According to us, the underground part of the plant body is called as root. But in some cases, the root may be modified for many functions of the plant. The root. In majority of the dicotyledonous plants, the direct elongation of the radicle leads to the formation of primary root. Dicotyledonous plant means di means two and cotyledon means seed. ज्या प्लांटच्या सीडचे दोन पार्ट होतात त्यांना आपण काय म्हणायचं डायकोटिलोडोनस प्लांट और डायकोटिलोडोनस सीड. द डायरेक्ट इलॉंगेशन ऑफ द रॅडिकलचं डायरेक्ट इलॉंगेशन होतं आणि प्रायमरी रूट तयार होतं विच ग्रोज इनसाइड द सॉइल आणि ते काय सॉइलमध्ये वाढत जातं. इट बिअर्स लॅटरल रूट्स ऑफ द सेव्हरल ऑर्डर्स दॅट आर रेफर्ड टू ॲज सेकंडरी टर्शरी एक्सेट्रा रूट्स. त्यालाच नंतर फाटे फुटत जातात त्यालाच आपण काय म्हणायचं सेकंडरी अँड टर्शरी रूट्स. द प्रायमरी रूट्स अँड इट ब्रँचेस कॉन्स्टिट्यूट द टॅप रूट सिस्टीम. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रायमरी रूट इथे प्रायमरी रूट अँड सेकंडरी रूट कॉमनली कॉल्ड एज टॅप रूट सिस्टीम. ॲज सीन इन द मस्टार्ड प्लांट. हे एक मस्टार्ड प्लांट आहे. In monocotyledonous plant, the primary root is short-lived. Monocotyledonous plant मध्ये प्रायमरी रूट हे शॉर्ट लिव्ड असतं आणि त्याची रिप्लेसमेंट होत असते बाय अ लार्ज नंबर ऑफ रूट. मेनी रूट्स त्याची रिप्लेसमेंट करतात. दीज रूट्स ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम अँड कॉन्स्टिट्यूट द फायब्रस रूट सिस्टीम. तर फायब्रस रूट सिस्टीम काय आहे? द रूट विच इज अराइज्ड फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो बेस आहे या बेस पासून जे रूट निघतात ना स्टेमच्या बेस पासून त्याला आपण काय म्हणायचं फायब्रस रूट सिस्टीम. ॲज सीन इन द व्हीट प्लांट. व्हीट प्लांट मध्ये असतं ते. In some plants like grass, monstera and the banyan tree, roots arises from the parts of the plant other than the radicle are called as adventitious root. Plants like banyan tree, monstera and grasses यांच्यामध्ये काय ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम असते. म्हणजे काय रूट हे रॅडिकल पासून नाही तर प्लांटच्या अदर पार्ट पासून अराईज होतं म्हणून त्यांना आपण काय म्हणायचं ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टम. फॉर एक्झाम्पल आपलं जे बनियन ट्री आहे ना त्याच्यापासून रूट कुठून निघतात तर स्टेमच्या ब्रँचेस पासून रूट निघतात फॉर द पेनिट्रेशन इन द सॉइल टू सपोर्ट द बनियन tree. So it is called as adventitious root system. The main function of the root system are the absorption of the water and the minerals from the soil. तर या रूट सिस्टीमचं मेन फंक्शन काय आहे? ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल and providing a proper anchorage to the plant parts. त्या प्लांटच्या पार्टला प्रॉपर सपोर्ट करणं. स्टोरिंग रिझर्व फूड मटेरियल अँड सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. अँड सम ऑफ द स्पेशल plant roots may also function as a reserved food material. They store the reserved food material, for example carrot and potato.
पोटॅटो हे एक रूट आहे, पण त्याच्यामध्ये काय फूड मटेरियल रिझर्व म्हणजे स्टोअर केलेलं असतं. अँड सम ऑफ द प्लांट सिंथेसिस ऑफ द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स अँड सम रूट्स सिंथेसिस द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा, डिफरंट टाइप्स ऑफ रूट. First one is a taproot system, second is a fibrous root, and the adventitious root which is present in the Monstera banyan tree. Next one, region of the root cap, region of the roots. The root is covered at the apex by a thimble-like structure called as a root cap. तर काय आहे, रूटच्या टोकाला एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण काय म्हणायचं, रूट कॅप म्हणायचं. इट प्रोटेक्ट्स द टेंडर अपेक्स ऑफ द रूट ॲज इट मेक्स इट्स वे थ्रू द सॉईल. ते रूटच्या टोकाला काय करतं, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं, कारण तिथूनच आपल्या रूटची काय ग्रोथ होत असते आणि सॉईलमध्ये पेनिट्रेशन होत असतं. अ फ्यू मिलीमीटर्स अबोव द रूट कॅप इज द रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी. त्या रूट कॅपच्या अबोव वरच्या साईडला एक रिजन असतं, त्याला आपण काय म्हणायचं, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे या रिजनमध्ये मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी होत असते. द सेल्स ऑफ दिस रिजन आर व्हेरी स्मॉल. या रिजनमध्ये सेल्स जे असतात ना ते छोटे असतात. थिन वर्ल्ड अँड वाईट डेन्स प्रोटोप्लाझम असतो त्यात. दे डिवाइड रिपीटेडली. त्यांचं डिव्हिजन सारखं होत असतं. द सेल्स प्रॉक्सिमल टू धिस रिजन अंडरगो रॅपिड इलॉंगेशन अँड and enlargement and are responsible for the growth of the root in the length. तर हे जे रिजन आहे, रिजन ऑफ इलॉंगेशन, याच्यामध्ये रूटची काय होते, लेंथ वाढते. अँड सेल दिस रिजन अंडरगो रॅपिड इलॉंगेशन अँड एनलार्जमेंट. या रिजनमुळेच आपल्या रूटची लेंथ वाढत जाते, म्हणून याला काय म्हणायचं, रिजन ऑफ इलॉंगेशन. द सेल्स ऑफ द इलॉंगेशन झोन ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर्स. या इलॉंगेशन झोनमधल्या जे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन होत असतं आणि त्या मॅच्युअर होत असतात. हेन्स धिस झोन प्रॉक्सिमल टू रिजन ऑफ इलॉंगेशन इज कॉल्ड ॲज रिजन ऑफ मॅच्युरेशन. म्हणून द रिजन ऑफ इलॉंगेशनच्या वरचं रिजन जे आहे ते काय असतं, रिजन ऑफ मॅच्युरेशन. फ्रॉम धिस रिजन सम ऑफ द इपिडर्मल सेल्स फॉर्म व्हेरी फाईन अँड डेलिकेट थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज रूट हेअर्स. तर या रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये रूटला हेअर्स लाईक स्ट्रक्चर, थ्रेड लाईक स्ट्रक्चर अराईज होतात, त्याला आपण काय म्हणायचं, रूट हेअर्स. दीज रूट हेअर्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. तर या रूट हेअर्सचं काय काम आहे, तर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल इज द मेन फंक्शन ऑफ रूट हेअर्स. मॉडिफिकेशन ऑफ रूट. Roots in some plant change their shape and structure and become modified to perform function other than absorption and conduction of water and minerals. तर काही प्लांटमध्ये रूट अशी आहेत की ज्यांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, कशासाठी, टू परफॉर्म द फंक्शन अदर दॅन ॲब्सॉर्प्शन अँड कंडक्शन ऑफ वॉटर. ॲब्सॉर्प्शन आणि कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स सोडून प्लांटला सपोर्ट करणं, यांच्यासाठी काही रूटमध्ये मॉडिफिकेशन होत असतं. दे आर मॉडिफाईड फॉर द सपोर्ट स्टोरेज ऑफ फूड अँड रेस्पिरेशन. तर काही रूटचं फंक्शन काय आहे, मॉडिफिकेशन फॉर द सपोर्ट. ते काय, प्लांटला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. ते द रूट ऑल्सो स्टोअर्स द फूड अँड रेस्पिरेशन. ते परफॉर्म द फंक्शन ऑफ रेस्पिरेशन ॲज शोन इन द फिगर 5.4 अँड 5.5. in 5.5.4 here is the modification of root for the support which is present in a banyan tree. See the diagram shown in the figure 5.4. This is a banyan tree. The roots are arises from the stem for the support to the banyan tree. Here is the figure 5.5.
modification of root for the storage, respiration, pneumatophores in the rhizophora. First, in turnip and carrot, which is the root is present, which stores the food material, sweet potato and carrot, and the B, which is the pneumatophores in the rhizophora plant, which helps in the respiration. In this way, we have completed the complete knowledge about the root, which is present underground below the soil. So in the next lecture, we will conducting the knowledge about the stem. Thank you.